नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर मित्रांनो, ही जी भरती आलेली आहे हे प्रिंटिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येणारी जी प्रिंटिंग प्रेस आहे ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी त्यांचे इम्पॉर्टंट पेपर, नोट्स, कॉईन्स हे सगळं प्रिंट करण्याचं काम करते. हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे आणि खूप चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे ह्या प्रिंटिंग प्रेसला जॉईन करण्यासाठी. तर ह्या ज्या विभागाचं नाव आहे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड माइंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. हा पूर्णपणे केंद्र सरकारचा जॉब आहे. याची जी वयोमर्यादा ती 18 ते 30 वर्षे आहे. SC/ST साठी 5 वर्षाची सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षाची सूट आहे. तर ऑल ओव्हर इंडियाचे उमेदवार असतील याच्यामध्ये. आणि अनुभवाचा जो प्रकार आहे ते फ्रेशर्स किंवा अनुभवी दोघंही अर्ज करू शकतात. जेंडर जे मेल फिमेल दोघंही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकेल. त्या लिंकवरून डायरेक्ट जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अर्जाची जी फीस ही जनरल OBC आणि EWS साठी 1000 आहे. SC/ST साठी फक्त 200 रुपये. आणि हा रेग्युलर परमनंट जॉब आहे. रेग्युलरवाला परमनंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या. जी निवड प्रक्रिया होईल ती ऑनलाईन तुमची एक एक्झामिनेशन होईल आणि त्याच्यानंतर एक इंटरव्ह्यू होईल. अप्लायची डेट 25 जुलैपासून ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे आणि 24 ऑगस्टपर्यंत याची लास्ट डेट असणार आहे. तर अप्लाय करण्यासाठी मी तुम्हाला लिंक देऊन टाकेल. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. तर लवकरात लवकर अप्लाय करा. तुम्हाला काही इश्यू आला तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण हेल्प करू. तर पोस्ट ज्या आहे ओपन त्या अशा प्रकारे एक डेप्युटी मॅनेजर आहे ॲप्लिकेशन डेव्हलपरसाठी. याच्यासाठी ही टेक्निकल पोस्ट आहे ITची. याचं वेतन 50,000 ते 1,60,000 असणारे एकच पोस्ट आहे अनरिझर्व. बाकी जे आहे ते असिस्टंट मॅनेजरचे पोस्ट आहे सगळ्या याच्यासाठी. HR, फायनान्स, IT, OL, सेफ्टी, FNA. त्याची जी पेमेंट असणार ती 40,000 ते 1,40,000 असणार आहे. आणि प्रत्येक पोस्टसाठी रिझर्व OBCमध्ये काही जागा राखीव आहेत आणि प्रत्येक पोस्टचं हे 30 इयरपर्यंत मॅक्सिमम एजची लिमिट आहे. तर असे हे डेप्युटी मॅनेजर एक IT आणि बाकीच्या असिस्टंट मॅनेजरच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये भरती आहे. तर पोस्टचं जे क्वालिफिकेशन लागणारे पोस्ट आहे, डेप्युटी मॅनेजरची ITची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये तुमचं BE, BTech किंवा MCA झालेलं पाहिजे किंवा रिलेव्हंट तुमच्या ITमध्ये एक्सपिरियन्स पाहिजे बस. असिस्टंट मॅनेजरची जी पोस्ट आहे HRची त्याचं MBA झालेलं पाहिजे आणि फायनान्स आणि अकाउंटची त्याचं CA झालेलं पाहिजे किंवा इक्विव्हलंट क्वालिफिकेशन. असिस्टंट मॅनेजर मटेरियल मॅनेजमेंटची जी आहे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे, PG डिप्लोमा झाला पाहिजे तुमची त्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये. तर असं हे आहे पोस्ट. आणि असिस्टंट मॅनेजर ITची जे आहे त्याच्यात 2 पोस्ट आहेत. त्याच्यासाठी BE, BA किंवा MCA पाहिजे. तर डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर अशा 2 प्रकारच्या पोस्ट आहे. तर सिलेक्शन प्रोसेस जी होईल तुमची ती खालील प्रकारे असेल. 75% वेटेज जे आहे तुमचं रिटर्न टेस्टला असेल आणि 25% वेटेज हे इंटरव्ह्यूवरती असेल. तर टेस्ट अशी असेल की तुमची टोटल 120 क्वेश्चन्स असतील, 150 मार्क असतील टोटल आणि 120 मिनटाची ही टेस्ट असेल. पहिले 60 क्वेश्चन जे असतील जे की 90 मार्कासाठी ते तुमचे प्रोफेशनल नॉलेज असेल. नंतरचे 4 सेक्शन हे 15-15 मार्काचे असेल, 15-15 मार्क्ससाठी. तर असे हे 120 क्वेश्चन असतील टोटल आणि 150 मार्क असतील. तुम्हाला 120 मिनटाची ही टेस्ट असेल. तर ह्या टेस्टनंतर तुम्हाला अप्लाय करा आणि थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.